नमस्कार, माझं नाव आनंद उत्तरकर। मी हिलसाइड सोसायटीमध्ये रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये राहतो। हा हडपसर प्रभाग येतो। इथे रोकेम नावाचा एक प्रकल्प गेली कित्येक वर्ष चालू आहे आणि कशा पद्धतीने म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा प्रकल्प चालवते हे मला आज तुम्हाला दाखवायचं आहे। ह्याच्या व्यतिरिक्त इकडच्या बाकी काही अडचणी तुम्हाला दाखवायच्या आहेत। आम्ही बरेच प्रयत्न केले, वेगवेगळ्या लोकांना भेटलो, कमिशनरला भेटलो, एमपींना भेटलो, आमदारांना भेटलो, पण कुठेही आम्हाला काही दाद मिळाली नाही। मग शेवटी हा पर्याय शोधला आम्ही की हा व्हिडिओ काढू आणि हा लोकांपर्यंत पोचवू, मग त्यानंतर बघू काय होतं आहे। तर मला जे दाखवायचं आहे ते हे असं आहे। हा समोर तुम्हाला रोकेमचा प्रकल्प दिसेल, जो वेस्ट टू एनर्जी ह्या तत्वावर उभा करण्यात आलेला आहे। हा जो उंच भाग तुम्हाला जो दिसतो, इथे एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार होती आणि समोर श्रेडिंग वगैरे करून ते प्रोसेसिंग इथे होणार होतं। ॲज पर कॉन्ट्रॅक्ट एनर्जी जी जनरेट व्हायला पाहिजे होती ती कधीच झालेली नाही आहे। त्याच्या व्यतिरिक्त ते जे RDF आहे म्हणजे रिफ्यूज डिराइव्ह फ्यूल, जे एक प्रकारचं फ्यूल आहे आणि ज्याच्यामुळे आग लागू शकते अशी परिस्थिती इथे समोर आहे। आणि हे कंटिन्युअस प्रोसेसिंग गेली 6 वर्ष चाललं आहे आणि पूर्ण ओपन डम्पिंग इथे या समोर तुम्हाला बघायला मिळेल। हा जो हिरवा पत्रा आहे ही एका सोसायटीची बाउंड्री आहे, आमच्या सोसायटीची हिलसाइडची, आणि त्याच्याच बाजूला ओपन डम्पिंग चालू आहे। हे सगळा कचऱ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ह्या इथे प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी सुटते। आता प्रशासन ह्याच्याविरुद्ध आम्ही कोर्टात केस पण लावलेली आहे आणि ऑर्डरसुद्धा ह्याच्याविरुद्ध एक निघालेली आहे, ज्याच्यामध्ये कोर्टाने क्लिअरली सांगितलं की कुठल्या प्रकारचा हा वेस्ट आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हे घातक आहे। आणि बाजूलाच या इथे आमचं पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, जी साधारणतः 20 मीटरवर आहे। ॲज पर लॉ एखाद्या सोसायटीच्या, रेसिडेन्शियल सोसायटीच्या 500 मीटरवरच्या बाहेर तुम्ही डम्पिंग केलं पाहिजे, परंतु जर तुम्ही बघितलं तर हे 20 मीटर पण नाही आहे आणि इथेच प्रशासन थांबलेलं नाही आहे। तर समोर तुम्हाला अजून एक हिरव्या रंगाच्या शेड्स दिसतील, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ओपन डम्पिंग चालू आहे। साधारणतः 50,000 टनाचा कचरा समोर पडलेला आहे। आता प्रशासन इथे पण थांबायला तयार नाही, हे सगळे इल्लीगल आहे। इनफॅक्ट ह्या इथे एक वर्मी कंपोस्ट प्लांट होता जो कोर्टाने बंद पाडला आणि त्याच्या जागेमध्ये हे ओपन डम्पिंग चालू आहे, ज्याला कुठलीही परवानगी नाही, काही नाही। हे पूर्णपणे इल्लीगल चालू आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे समोर तुम्हाला अजून एक प्रकल्प येताना दिसतोय, ज्याची पूर्ण परवानगी, तयारी, मशिनरी काहीही आलेलं नाही आहेत, पण त्या तिथे त्यांनी डम्पिंग ऑलरेडी चालू केलेलं आहे। तर अशा प्रकारे हडपसर परिसरामध्ये रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट एरियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कचऱ्याचं डम्पिंग चालू आहे आणि हे कुठल्याही प्रकारे लीगल ॲक्टिव्हिटी नाही आहे, ही पूर्णपणे इल्लीगल ॲक्टिव्हिटी आहे। तर ह्याच्या विरुद्ध आम्ही बऱ्याच जणांना भेटलो, कमिशनरपर्यंत गेलो, MPsला भेटलो, आमदारांना भेटलो। फक्त नगरसेवक योगेश ससाणे जे आहेत ते आम्हाला सातत्याने ह्याला मदत करत आहेत। तर हे सगळ्यांसमोर आम्हाला आणायचं होतं। आपल्या इकडचे MP कोल्हे साहेब, अमोल कोल्हे साहेब, जे आमची अपेक्षा आहे की त्यांनी इथे काहीतरी करावं, कारण हा त्यांचा प्रभाग आहे। आपण TV वर त्यांना तलवारबाजी करताना सातत्याने बघितलेलं आहे। आता अशी अपेक्षा आहे की त्यांनी इकडे सुद्धा काहीतरी तलवारबाजी करून काहीतरी प्रगती करून दाखवावी, नाहीतर पूर्ण हडपसर प्रभागामध्ये फक्त कचरा तुम्हाला बघायला मिळेल आणि हे गेली 6 वर्ष चाललेलं आहे आणि कोणीही काहीही करत नाही आहे। तर हीच विनंती आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ जेवढा पसरवता येईल तेवढा पसरवावा आणि आम्ही ज्या त्रासामधून जातोय त्याच्यातून आम्हाला मुक्तता मिळावी। थँक्यू।